नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। इडल्या तर तुम्ही भरपूर खाल्ल्या असणार, पण आज बनवूया आंब्याच्या गोड इडल्या। तर चला पटकन ही रेसिपी चालू करूया। त्याआधी तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आंब्याच्या इडल्या बनवण्यासाठी मी इथे 2 कप राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 4 पिकलेले आंबे घेतलेले आहेत। हे तांदूळ स्वच्छ 3 ते 4 पाण्यात धुवून घ्यायचे। तांदूळ इथे धुवून झालेले आहेत। आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे घातल्याने या इडल्यांना खूपच छान अशी चव येते। मी इथे जिरे घालून घेतले। आता हे तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत। थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला आपण इडलीला बनवतो तशा प्रकारे वाटून घ्यायचे आहेत। तर मी सगळे तांदूळ बारीक वाटून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता, थोडं थोडं पाणी घालून तांदूळ अशा प्रकारे बारीक वाटून घ्यायचे आहेत। इथे मी 4 आंबे घेतलेले आहेत। आंबे सोलून बारीक कापून मिक्सरला वाटून घ्यायचे। या पद्धतीने जर तुम्ही आंब्याच्या इडल्या बनवाल तर साध्या इडल्या खायचं विसरून जाल आणि प्रत्येक वेळेस याच पद्धतीने आंब्याच्या इडल्या बनवाल। तर मी इथे आंबे कापून घेतले। आता आंबे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घेणार। तर बघा, आंबे मी वाटून घेतलेले आहेत। एका पातेल्यामध्ये वाटलेले तांदळाचे बॅटर घालून घेतले आणि त्याच्यामध्येच वाटलेले आंब्याचे बॅटरसुद्धा घालून घेतले। आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं गोड हवं तेवढा गूळ घालून घ्यायचा आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलं। आता हे सगळं मिश्रण एकत्र मिक्स करून घ्यायचं। या आंब्यापासून बनलेल्या इडल्या चवीला खूपच छान अशा लागतात। तर मी आता सगळं बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता याच्यावर झाकण ठेवून 1 रात्र हे पीठ आंबवून घ्यायचं आहे। जर तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही याच्यामध्ये दही आणि इनोचा वापर करू शकता। तर बघा, मी 1 रात्र हे पीठ चांगलं असं आंबवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। चांगलं असं पीठ फुललेलं आहे। हे बॅटर आंबवून घेतल्याने इडलीला थोडासा आंबटपणा येतो आणि चवीला इडल्या खूपच छान लागतात। इथे इडलीच्या भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये हे थोडं थोडं बॅटर घालून घ्यायचं आहे आणि इडल्या बनवून घ्यायच्या आहेत। याच प्रकारे मी सगळ्या इडल्या बनवून घेणार आहे। तुम्ही पण नक्की या प्रकारे एकदा इडल्या बनवून ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील। तर मी आता सगळ्या इडल्या भरून घेतलेल्या आहेत। इकडे इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणीसुद्धा उकळवून चांगलं गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता या इडल्या आपण इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून घेऊया आणि 25 ते 30 मिनिटं या इडल्या चांगल्या अशा वाफवून घ्यायच्या आहेत। या इडल्या आंबवून घेतल्यामुळे चवीला आंबट गोड अशा लागतात। तर आता 30 मिनिटं झालेले आहेत आणि इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता या इडल्या एका चमच्याच्या मदतीने काढून घ्यायच्या आहेत। अगदी सहज रीतीने या इडल्या न चिकटता बाहेर निघतात। भांड्याला थोड्या पण या इडल्या चिटकत नाही आणि या इडल्या एकदम मऊ लुसलुशीत अशा बनून तयार होतात। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, की जेणेकरून माझ्या नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। आणि नक्की एकदा या पद्धतीने आंब्याच्या इडल्या बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील।